नमस्कार, व्हीकेबी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। जसं आपल्याला माहिती आहे की आम्ही नेहमी असं व्यक्तिमत्व आपल्या समोर आणतो जे समाजासाठी काहीतरी करतं। आज आपल्या सोबत आहे राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवनकर। दादा, आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत। आज नक्कीच हे राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत जुडलेले आहे, सगळ्यांना माहिती आहे। यांच्या परिचयाची तसं तर फारशी गरज नाही, पण आज आपल्यासोबत इथे असण्याचं कारण असं की दादा 20% राजकारण आणि 80% समाजकार्य करतात, असे मुद्दे घेतात। नक्कीच ते आता सत्ताधारी पक्षात आहे, मात्र नागपूर शहरातील अशा प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करतात ज्याकडे कुणीच लक्ष देत नाही। मग ते शिक्षण क्षेत्र असू द्या, जिथे वाढत्या फीचा प्रश्न येतो, मग ते रस्त्यावर भीक मागणारे, सिग्नलवर भीक मागणारे असू द्या, किंवा मग फुटपाथ असू द्या, नागपूरचं सौंदर्यीकरण असू द्या, अशा अनेक प्रश्नांना जे आहे वाचा फोडण्याचं काम जे आहे श्रीकांत दादाच्या नेतृत्वात जे आहे नागपूर शहरात सुरू आहे। आणि सत्तेमध्ये असताना देखील एक आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून, निवेदनाच्या माध्यमातून असं कार्य करणं नक्कीच कुठेतरी एक समाजासाठी खूप मोठं योगदान आहे। आणि म्हणूनच दादा आज आपल्या सोबत आहे। दादा, आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप स्वागत। दादा, तुम्ही एमटेक पर्यंत एज्युकेशन घेतलंय, काहीपेक्षा जास्त घेतलेलं आहे, आणि तरी देखील राजकारणाकडे कसे वळले, काय सांगाल? राजकारणाची सुरुवात कशी झाली? मला असं वाटतंय, शिक्षण हे माणसाला कुठेतरी एक चांगली मानसिकता देते, समाजाच्या प्रती एक दृष्टी आपल्याला त्या दृष्टिकोनातून मिळते। शिक्षण घेत असताना अनेक सामाजिक कार्य मी कॉलेजमध्ये असताना देखील केले, आणि त्यानंतर शिक्षण झाल्यानंतर नोकरी करताना देखील पर्यावरण किंवा इतर जे सामाजिक दृष्ट्या जे विषय होते ते हाताळण्याचं मी काम केलं। राजकारणात आलो ते कुठेतरी आपला आवाज हा बुलंद होण्यासाठी आलो, कारण की राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना तुम्हाला जे पक्षाचं पाठबळ मिळतं ते देखील खूप महत्वाचं असतं, आणि म्हणून मी शिक्षित असताना देखील राजकारणात आलो। दादा, तुम्ही नुकताच काही दिवसापूर्वी जे सिग्नलवर भीक मागणारे लोक आहेत, फुटपाथवर भीक मागणारे लोक आहेत, त्यांचा आवाज उचलला आहे त्यांच्याकरता की नागपूर शहरात हे जे सुरू आहे ते कुठेतरी थांबायला पाहिजे, किंवा याचा धोका जे आहे नागपूरकरांना व्हायला नको, यासाठी तो तुम्ही आवाज उचलला। काय ते आहे, सविस्तर जरा सांगा। बेसिकली आपल्याला आता आढळत असेल की प्रत्येक सिग्नलवर लहान लहान मुलं किंवा अपंग किंवा कुठेतरी व्यंग असणारे आपल्याला महिला दिसतात, लहान मुलं दिसतात, जे भीक मागतात। आता ते भीक मागण्यापर्यंतच मर्यादित नसून आजकाल गाड्यांवर चढायला लागले, वेगवेगळ्या गोष्टी जबरदस्ती विकायला लागले, आणि त्याहूनही जास्त आमची मागणी ही होती की हे सगळं बंद तर व्हायलाच पाहिजे, पण जिथे खरंच निराधार लोक आहे, ज्यांना समाजाने किंवा प्रशासनाने आधार द्यायला पाहिजे, अशा लोकांचे ओळखपत्र आपण तयार करावे। कारण की जोपर्यंत या पद्धतीचे आणि यासारखे लोक वावरत असतील आणि त्यांची ओळख समजा आपल्या प्रशासनाला नसेल, तर उद्या एखाद्या काही घटना झाल्या ज्याच्यामध्ये कुठे महिलांवर अत्याचार झाले, कुठे बालकांवर अमानुष पद्धतीने प्रकार झाले, तर याला जबाबदार कोण आहे? ओळख राहणार नाही तर तुम्ही कारवाई कशी करू शकणार? म्हणून आमची मागणी होती की सगळ्यात पहिले तर हे सगळं बंद करा, किंवा जे लोक आहेत आणि 10-20 वर्षांपासून नागपूरमध्ये आहेत त्यांची ओळख पटवावी, त्या पद्धतीने त्यांची काउन्सिलिंग करावी, त्यांना शेल्टर देण्याचा प्रयत्न करावा, आणि जे लोक बाहेरून आलेले आहे आणि ज्यांची कुठे ओळखच तुमच्या नागपूर शहरामध्ये प्रशासनाला नाही, अशा लोकांची ओळख घ्यावी, जेणेकरून भविष्यात होणाऱ्या दुर्घटना टाळू शकू। दादा, तुम्ही फार एक महत्वाचं बोललात की असे लोक आपल्या नागपूर शहरातून भागण्याचं काम करतात की त्यांची ओळख देखील नाही। आपण बघतो की ग्रामीण भागातले लोक किंवा कुठून तरी नागपूर जिल्ह्याच्या बाहेरून एक भगवा कपडा घातलेला येतो आणि नॉक करून एखाद्या महिलेला दुपारी मागतो। बऱ्याच घटना नागपूरमध्ये झाल्या आहे की महिलांसोबत अत्याचार झाले, आपण बघितलं, आणि त्याचा कुठेच काही पुरावा लागत नाही। अशा घटना घडल्यानंतर देखील प्रशासन जागं होत नाही, आणि तुम्ही त्यावर बोललं, काय म्हणजे प्रशासनाचं उत्तर आहे यावर, किंवा काय कारवाई आहे? तुम्हाला सांगतो, आपल्या समोर इंदोरचं उदाहरण खूप मोठं आहे। तिथे जेव्हा असे गैरप्रकार घडायला लागले तर त्यांनी क्लिअरली ताळेबंदी केल्यासारखं त्यांनी या मुद्द्यांवर काम केलं। तिथे भीक मागणारे किंवा अनधिकृत अवैध पद्धतीने या पद्धतीचं काम करणाऱ्या लोकांनी अक्षरशः त्या इंदोरच्या सीमेच्या बाहेर काढले। आता इंदोरच्या सीमेमधनं बाहेर निघाल्यानंतर त्यांना पर्याय नागपूरच आहे असं मला वाटतं,
तुम्ही या महिन्या दीड महिन्यात बघा, अनेक लोकांची संख्या वाढलेली आहे जे तुम्हाला सिग्नलवर मिळतात. मग जे लोक बाहेरून आलेले आहे, दुसऱ्या प्रदेशांमधून आलेले आहे, आज भीक मागता मागता उद्या त्यांच्या हातून गुन्हे घडले, तर ही जी नागपूरमध्ये जी जनता आहे त्यांच्याबद्दल चिंतेचं हे कारण आहे. म्हणून हा विषय खूप महत्वाचा आहे. प्रशासनाने याच्यावर तडकाफडकी निर्णय घेऊन याच्यावर लक्ष देणे आणि कारवाई करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नागपूर सिटी, मुंबई पुणे व्यवसायासाठी फार मोठी सिटी आहे, मात्र नागपूरही कुठेच मागे नाही. आपण बघतो की ग्रामीण भागातले लोक येऊन नागपूरमध्ये कुठेतरी आपला व्यवसाय करतात, करायला पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही. पण आपण बघतो फुटपाथवर कुठेतरी एक टेडीवेअर असू द्या किंवा एखादं झुमरचं दुकान असं ते लावतात आणि आपल्या मुलांना रस्त्यावर सोडून देतात. त्यांचं राहणं विकणं व्यवसाय सगळं तिथेच आहे. आणि अशा वेळेस ते सडनली मध्ये येतात, सिग्नलच्या मध्ये येतात, किंवा मग जर छोटे मुलं असले बाईकवर बसण्याचा प्रयत्न करतात कुठेतरी मागायसाठी. एक तर त्यांचं शिक्षण बाजूला जाते, ते या मागण्याच्या कामाकडे वळते. आणि अशा वेळेस जे आहे कुठेतरी जे बालकांवर अत्याचार होणाऱ्या संघटना ज्या आहेत ते त्याचा बेनिफिट घेतात. काय म्हणाले यावर तुम्ही? तुम्हाला सांगतो, आता वेगळ्या स्तरावरून वेगळ्या मानसिकतेने कसा या पद्धतीचा बिझनेस करायचा हे सांगता येत नाही. बरोबर. पण या सगळ्या व्यवसायाच्या, म्हणजे मी तर म्हणतो अवैध व्यवसायाच्या आड जे काम करणारे लोक राहतात ते वेगळे राहतात. आपल्याला जे फ्रंट मध्ये दिसतात ते अमानुषपणे मुद्दामून कुठेतरी व्यंग आणून लोकांना प्रवृत्त करतात की त्यांना भीक मिळावी, याच्यासाठी त्यांचं प्रेझेंटेशन असते. अशा अनेक टोळ्या नागपूर शहरामध्ये देखील सक्रिय आहे, जे लहान लहान बालकांना, ज्यांच्यामध्ये जन्मता कुठलंही व्यंग नव्हतं, त्यांच्यामध्ये मुद्दामून त्यांचे हातपाय तोडून, त्यांना इजा करून, रक्त निघताना दाखवून, आपल्याला विहळताना दाखवतात आणि त्या माध्यमातून कुठेतरी सिंपती गेन करून पैसे उकळण्याचं काम करतात. या गोष्टींमुळे समाजाला खूप मोठा भविष्यामध्ये धोका आहे. हे घातक आहे त्या लोकांसाठी ज्यांच्यावर अमानुष अशा पद्धतीचा छळ होतो. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आणि सर्व प्रशासनांनी, त्याच्यामध्ये पोलीस देखील प्रशासन आहे, यांनी लक्ष देऊन हे प्रश्न लवकरात लवकर सोडवायला. नक्कीच लहान मुलं समोरचं भविष्य येणार आणि त्यांच्यासोबत या सगळ्या गोष्टी होते, फार दुर्दैव आहे. आणि हे होत असताना सर्वसामान्य जनतेला माहित आहे, तरी देखील प्रशासन जागा होत नाही. काय कारण असू शकतं? काय होतं की प्रशासन आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करते. आत्ताच आम्ही महानगरपालिकेला जेव्हा अग्रेसिव्ह उग्र पद्धतीने निवेदन दिलं की हे थांबायला पाहिजे, तर ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे लाडे मॅडम, त्यांनी आम्हाला फक्त सांगितलं की आमची जबाबदारी फक्त शेल्टर होम पर्यंत आहे. आम्हाला कोणी समजा भीक मागताना दिसले तर त्यांना आम्ही उचलून शेल्टर होम पर्यंत ठेवू शकतो, बाकी आमच्याकडे नाही. मग जबाबदारी कोणाची? तर जबाबदारी पोलीस कमिशनरची आहे. का बरं? ते एक 7 सदस्यीय समिती या सगळ्या गोष्टींसाठी आहे, जी काम करायला पाहिजे आणि एकमताने सर्वानुषक पद्धतीने निर्णय घ्यायला पाहिजे. पण इतकं करून देखील आजपर्यंत मला असं वाटतं बैठक ती झालेली नाही. शेवटी आता पर्याय नसल्यामुळे 1-2 दिवसातच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून भीक मागू किंवा कटोरा घेऊन त्यांच्यासमोर आम्ही जाणार आहोत आणि त्यांनाही या गोष्टींसाठी कुठेतरी जागा व्हावं हे विनंती करणार आहोत. नक्कीच. श्रीकांतजी, असं वाटत नाही का की हे जे टोळी कार्य करते त्याच्यामुळे कुठेतरी निडेड पर्सन, ज्यांना मुलं बाळ नाही, ज्यांना खरंच कुठेतरी गरज आहे आणि त्यांच्याकडून होत नाही, असे लोक कुठेतरी दुरावल्या जात आहे. म्हणजे प्रत्येकाची मानसिक स्थिती आहे की घरी मागायला येतात, सिग्नलवर मागतात, परत वेगवेगळ्या मंदिरात गेलो तिथे. तर मग अशा वेळेस जे निराधार लोक आहे, निडेड पर्सन आहे, त्यांच्याकडे देखील आपला बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलतो. आणि अशा वेळेस जे आहे त्यांना कुठेतरी एक त्यांच्या पोटाचा प्रश्न निर्माण होतो. काय वाटतं अशावर? खरं आहे ना, सामाजिक व्यथा आहे ही की आपल्याला अनेक घर असे दिसतात की ज्यांचे वयोवृद्ध लोक, यांना बाहेर पडावं लागतं कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे. कारणं बरीच आहे. किंवा असे अनेक निराधार मुलं आहेत किंवा महिला आहेत ज्यांना आधार नाही आहे किंवा मिळत नाही. पण तुम्हाला सांगू इच्छितो की सामाजिक स्तरावर शासनाच्या इतक्या योजना आहेत की अशा निराधार पालकांना किंवा वयोवृद्ध लोकांना, वरिष्ठ लोकांना, महिलांना, मुलांना देखील कुठेतरी त्यांचं संगोपन व्हावं, त्यांना त्यांच्या पोटाची खळगी भरावी किंवा त्यांना, मुलांना शिक्षण, वरिष्ठांना आरोग्य रिलेटेड फॅसिलिटीज किंवा महिलांना कुठेतरी काम, यासाठी सर्व योजना शासनाच्या आहेत.
पण मला आश्चर्य वाटते की इतक्या योजना असूनही का बरं हे लोक त्या योजनेचा फायदा घेत नाही. आमच्यासारख्या लोकांची देखील ही भूमिका आहे, ही जबाबदारी आहे की त्यांनी त्या लोकांना कुठेतरी शासकीय स्तरावर सामावून घेण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून व्हावा. पण आम्ही इतकं करून देखील काय त्यांची मानसिकता आहे, ते भीक मागण्यामध्ये जास्त त्यांना कुठेतरी आर्थिक फायदा होतो का, हा प्रश्नही कधी कधी मला पडतो. तुम्ही राजकारणातून बिलॉंग करता, तुम्हाला या सगळ्या योजना माहितीही आहे. 50% जरी लोक ते एक्सेप्ट करायला तयार नसले, म्हणजे काही लोकांना होऊ शकतं की जास्त आर्थिक फायदा होतो, पण 50% लोक जे आहे किंवा 20% तरी एक्सेप्ट करायला तयार असतील. पण असं वाटत नाही का की शासनाच्या बऱ्याच अशा योजना आहे की त्या फक्त नावापुरत्या आहेत, प्रत्यक्षात जर आपण ग्राउंड लेवलवर बघितलं तर त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही. कसं ते पोहोचवता येईल, काय सांगा? ते अजिबात नाही. पहिले ज्या पद्धतीने आपण बोलला की शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचत नाही, हा खूप जुना काळ होता. या आधुनिक काळामध्ये जिथे सोशल मीडिया आहे, जिथे बॅनर पोस्टर लागतात, जिथे ऍडव्हर्टाइजमेंट होतात, तिथे शासकीय यंत्रणा त्यांचं पूर्णत्व देऊन लोकांपर्यंत गावोगावी सगळ्या गोष्टी पोहोचवण्यामध्ये आजही कार्यरत आहे. योजना समाविष्ट करताना किंवा योजनांमध्ये लोकांना घेताना त्यांना जी पूर्तता करावी लागते ती पूर्तता लोक देखील करत नाही. त्यांनी ती आता कुणी त्यांच्या घरी जाऊन तर सगळ्या गोष्टी, तरी अंगणवाडीच्या सेविका आहे किंवा इतर जी संस्था आहेत त्या सगळे करतात. आता लाडकी बहीण योजना झाली, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी नीटपणे झालेल्या आहेत. मला आजही आठवते की आदरणीय रुपालीताई चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, तुम्ही महिला आणि बाल विकास मंत्रालय पहा, आदितीताई तटकरेंचं बघा किंवा अजितदादांचं काम बघा, या सगळ्या योजना ज्या त्यांच्या मंत्रालयाच्या आहेत घरोघरी पोहोचल्या आहेत. इतके आश्रम आणि बाकी जे महिला आयोगाचे देखील असे केंद्र आहेत, तिथे महिलांना पूर्ण संगोपन, त्यांची पूर्ण केअर, डे केअर युनिट्स आहेत ज्या माध्यमातून काम होत आहे. आणि आम्ही देखील आमच्या स्तरावर जितका प्रयत्न आहे तितका करतोच आहे. पण का बरं तरी मॅक्झिमम लोक फायदा घेत नाही, हे मला आजही आश्चर्य वाटतं. नक्कीच खरंच हा विषय आहे की मग एवढ्या योजना आहेत तर का लोक त्यापासून वंचित आहे, हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे. कारण आपण मंदिरांमध्ये बघितलं तर खूप निराधार लोक आपल्याला आपले दर्गे बघितले तर तिथे बघायला मिळतात आणि अक्षरशः त्यांची व्यथा बघून कधी कधी आश्चर्य वाटतं आणि तेवढंच दुर्दैव वाटतं की का असं बसले आहेत हे लोक. हा झाला एक समाजकारणाचा विषय. तुम्ही नक्कीच राजकारणासोबत जुडलेले आहे. दादा, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, काय सांगाल? राष्ट्रवादी अजित पवार पार्टी कसं या निवडणुकीला सामोर जाईल? आणि आमचे आदरणीय नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार, तसेच आमचे नेते खासदार प्रफुल्लभाईजी पटेल जे राष्ट्रीय स्तरावर कार्यकारी अध्यक्ष आहे पार्टीचे, यांचं नेहमी आम्हाला हेच सांगणं आहे की निवडणुका येतात जातात, पण आपण जे काम आपल्या लोकांसाठी करायला पाहिजे, जनतेसाठी करायला पाहिजे, समाजासाठी काम करायला पाहिजे, हे अविरत आपल्याकडनं सुरू राहिलं. तुम्हाला सांगतो की आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ते शहरी भाग आहे. याच्यामध्ये लोकांना चांगल्या नागरिक सुविधा मिळाव्या, या शहराचं पर्यावरण दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी नियोजित राहाव्या, नागरिकांना कुठेही सामाजिक स्तरावर त्रास होऊ नये याबद्दल काळजीसाठी इश्यू उचलावे, किंवा मुलांसाठी जसं आता आपण बघितलं असेल आम्ही झाडांवरही खूप काम करतो, पर्यावरणावर काम करतो, रस्त्या, इलेक्ट्रिसिटी, वाहतूक आणि मुलांच्या फीज किंवा जे ज्वलंत प्रश्न आहे ज्यांच्यामुळे नागरिकांना त्रास होतो आणि त्यांना त्याच्यापासून कुठेतरी आपल्याला विमुक्त करायचं आहे, चांगल्या रीतीने त्यांना साथ द्यायची, अशा प्रश्नावर आम्ही काम करतो. महानगरपालिकेबद्दल समजा आपण बोललो तर येणाऱ्या काही महिन्यांमध्ये महानगरपालिकेची निवडणूक लागणार. विधानसभा लढताना आम्ही महायुतीमध्ये लढलो. महायुतीमध्ये तिन्ही पक्षाचा जो कार्यकर्ता पदाधिकारी होता तो इतक्या चांगल्या पद्धतीने, एकजुटीने, सर्वसमावेशक पद्धतीने त्यांनी काम केलं आणि महायुती भरभरून मतांनी या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर बसली. तसंच सगळ्यांची इच्छा ही आहे की महायुतीने देखील महानगरपालिका सोबत लढवावी. यदा कदा समजा पक्षश्रेष्ठींचे काय निर्णय झाले तर वैयक्तिकरित्या देखील पक्ष तोपर्यंत नागपूर शहरामध्ये एवढा सक्षम करू आणि लोकांच्या मनामनामध्ये आम्ही बसू, त्यांच्याच समस्या सोडू की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आमचे चांगले उभे राहणारे उमेदवार निवडून येतील.
तुम्ही जसं म्हटलं आणि की तुम्ही या शहरासाठी म्हणजे शहराचे ज्वलंत प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी सतत कार्यरत आहे. त्यावरून माझ्या डोक्यात एक प्रश्न आला. नागपुरात अपघात फार वाढत आहेत, हो. फार वाढत आहे आणि आपण बघतो की खूप जागेवर असं ट्रॅफिक जाम हे ते आणि ते होतं कशामुळे फुटपाथवर जे अतिक्रमण वाढलंय. बर. आपण जसं गांधीबाग सारख्या एरियामध्ये गेलं तर म्हणजे महानगरपालिका असू द्या किंवा पोलीस प्रशासन ते क्लीन करण्याचं काम जरी केलं तरी खूप अशा गाड्याच ज्या सेकंड हँड गाड्या वगैरे आपण बघायला म्हणतो त्या तिथे लागलेल्या आहेत आणि खूप असं जाम होतं त्याकडे कशा उद्देशाने बघता तुम्ही काय म्हणता? काय होतं की ही समस्या नसून दिस इज द इश्यू टू रिझॉल्व. त्याचं कारण हे आहे की या देशामध्ये किंवा आज आपण बघतो तर बेरोजगार लोक खूप झालेले आहेत. बेरोजगार युवा काही काम करणार नाही, दुसऱ्या चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यता असते, व्यसनाधीन होण्याची शक्यता असते किंवा अशा वेळेस त्याचं वय असतं की तो कुठेही भरकटू शकतो, वेगळ्या अपराध जगतामध्ये जाऊ शकतो. पण असं न करता कोणी एखादा मुलगा युवा आपल्या प्रयत्नाच्या जोरावर काहीतरी करून आपला उदरनिर्वाह चालवायचा प्रयत्न करत असेल आणि त्याच्याजवळ कुठेतरी माध्यम नसेल की माझ्याजवळ दुकान नाही किंवा दुकान लावण्यासाठी पैसे नाही, तर अशा याच्यावर एकच गोष्ट असते, कुठेतरी छोटंसं आपलं दुकान टाकून आपला व्यवसाय करायचा, आपलं घर चालवायचं. पण लोकांना रहदारीमध्ये कुठेही त्रास होईल अशा पद्धतीने हे सगळं करणे अनुचित आहे. कारण की प्रशासनाने देखील या मुद्द्यावर, शासनाने देखील या मुद्द्यावर विचार करून त्यांना या पद्धतीने सगळ्या गोष्टींची व्यवस्था करून द्यायला पाहिजे की ते आपल्याला परवडेल असं छोटासा किराया देऊ शकेल. अशा जागा शासनाच्या अनेक सुटल्या आपल्याला दिसतील या शहरामध्ये की जिथे चांगल्या रीतीने बिझनेस होऊ शकतो आणि लोक अतिक्रमण करून तिथे कामं करून आलेले आहेत. तर ते अशा जागी निवडून त्यांना लोकांसाठी काम करून त्यांना योग्य व्यवसायामध्ये लावलं तर जास्त चांगलं होईल. त्रास हा होऊन राहिलेला आहे, पण प्रशासनाने ही जबाबदारी समजून या पद्धतीचं नियोजन प्लॅन पद्धतीने करणं आवश्यक आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो, थोडं लांबणीवर जाईल. तुम्ही चंदीगडला जा, तिथे सेक्टर्स आहे, तिथे देखील असेच लोक बसतात, हात ठेल्यावर धंदा करतात, छोट्या छोट्या गाड्यांवर धंदा करतात, पण त्यांना त्यांची जागा आणि स्पेस निवडून दिलेली आहे, मार्केट्स वेगवेगळे आहे. या पद्धतीच्या नियोजन आपल्या शहरामध्ये झालं तर नक्कीच हे प्रश्न सुटतील असं मला वाटतं. म्हणूनच सर्व म्हणतात की पॉलिटिकल लोक जे आहे सुशिक्षित असायला हवे, कारण त्यांना प्रत्येक प्रश्नावर जे आहे तोडगा काढता येतो किंवा काहीतरी त्यांच्याकडे म्हणजे एक योग्य वापर करून त्याला, जसं दादानी सांगितलं की हा फार मोठा प्रश्न आहे पण यावर तुम्ही जो तोडगा काढला तो अगदी बरोबर होता की एक शासनाने जागा द्यायला पाहिजे म्हणजे कुठेतरी जो आहे अपघाताचं प्रमाण कमी होईल आणि जे बेरोजगार आहे त्यांनाही रोजगार मिळेल. नक्कीच म्हणूनच म्हणतात की पॉलिटिकल लोकांनी म्हणजे एज्युकेशन पण असणं त्यांचं फार महत्वाचं आहे. दादा दुसरा प्रश्न की जर एनसीपी अजित पवार गटाला कमी जागा मिळाल्या महायुतीत लढताना तर मग म्हणजे तुमच्या अपेक्षेप्रमाणे किंवा काही नाही मिळाल्या शहरात तर? तुम्हाला सांगतो मी अतिशयोक्ती कधीच करत नाही, स्पष्ट बोलणारा मी व्यक्ती आहे. आज नागपूर किंवा आसपास या क्षेत्रामध्ये आपण स्वतः वार्ताहर आहात, न्यूजचे संबंधित लोकांपैकी आहे, आपल्याला लक्षात आलं असेल की सामाजिक स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे कार्य आज या क्षेत्रामध्ये होते आहे, आजवर कधीच कुठल्या पक्षाने केलं नाही. आज समजा कामाची तुम्ही यादी काढली, रिपोर्ट्स तुम्ही घेतले तर आपल्याला आढळेल की जितके सामाजिक स्तरावरचे आंदोलन, लोकाभिमुख आंदोलन, लोकांसाठी काम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते आहे ते दुसरा कुठलाच पक्ष करत नाही. आज भारतीय जनता पक्षाचं एक वलय आपल्या विदर्भामध्ये आहे, ते आपण नकरू शकत नाही. पण भारतीय जनता पक्षासारखा पक्ष असताना इतकं चांगलं काम शहरामध्ये करणं आणि त्या पक्षाच्या पाठोपाठ कुठेतरी आपलं अस्तित्व नागरिकांमध्ये, समाजामध्ये स्वतःची छाप सोडणं ही देखील खूप कर्तृत्वाची गोष्ट आहे. आणि आमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते किंवा आमचे शहराध्यक्ष प्रशांतजी पवार, हे अनिलजी अहिरकर, या सगळ्या लोकांच्या माध्यमातून आम्ही उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या देण्याने नागरिक आम्हाला नक्की त्यांच्या प्रेमाची पावती मता स्वरूपात देतील हा मला विश्वास आहे. किती जागा अपेक्षित आहे तुम्हाला? पहा, महायुतीमध्ये आम्ही 20 जागांसाठी म्हणतो आहे शहरामध्ये आणि
आम्हाला नक्की माहिती आहे आम्ही खूप काही जास्त मागत नाहीये. आम्ही ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये काम केलं, प्रवीणजी दटकेंच्यासाठी, मोहनजी मतेंसाठी किंवा बाकी विधानसभा सगळ्या जागेंसाठी त्यांना ही जाणीव आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं पाठबळ त्यांना मिळालं आणि कुठे कुठे अटीतटीच्या सामन्यामध्ये ते चांगल्या मतांनी निवडून आले. ही जाणीव ठेवून ते नक्कीच आम्हाला या सगळ्या जागेंसाठी स्वागतार्ह मांडतील आणि मला हा विश्वास आहे. आणि जर नाही मानले, नाही झालं तर छलोरेची भूमिका तरी काही हरकत नाही. आमचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी आधी सांगितलं आणि बाकी जे वरिष्ठ नेते आहेत ते या मानसिकतेमध्ये आहे की समजा आम्हाला एकटंही लढावं लागलं तरी आम्ही आमच्या पूर्ण जोरावर, आमच्या कामाच्या जोरावर आम्ही लढून या नागपूरमध्ये एक वेगळी ओळख आणि वेगळे निर्णय प्रस्थापित करू. नक्कीच. तर आपल्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर कार्याध्यक्ष श्रीकांतदादा शिवणकर होते. जे आपण मुद्दे घेतले, अगदी शिक्षण असू द्या, लहान मुलं असू द्या किंवा रस्त्यावर भीक मागणारे लोक जे आहेत त्यांच्यासाठी, समाजासाठी, समाजकार्य, राजकारणी असून देखील समाजकारणात फार मोठं, समाजकारणात जे आहे ते फार मोठं योगदान जे आहे राष्ट्रवादी गटाचं आहे आणि श्रीकांतदादा शिवणकर आहे यांच्या नेतृत्वात सुरू आहे. आणि आपण बघितलं की जसं फुटपाथला घेऊन फार मोठं त्यांनी एक मार्गदर्शन म्हणा किंवा एक चांगला मुद्दा दिला आहे की असं होऊ शकतं ज्यामुळे अपघात कमी होतील आणि जे बेरोजगार आहेत त्यांचे देखील प्रश्न इथे सोडवले जातील आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीचा विषय देखील आला. जरी त्यांना जागा कमी मिळाल्या तरी जसं पार्टीचं म्हणणं असेल त्याप्रमाणे सामोरं जाण्याची तयारी जी आहे आणि एक त्यांच्या कामावर, स्वतःच्या कामावर विश्वास देखील आहे की नक्कीच लोकांची पावती त्यांना मिळेल, लोकांच्या प्रेमाची पावती ही देखील त्यांना या महानगरपालिका निवडणुकीत मिळेल. बीकेबी न्यूज साठी स्वीटी कांद्रीकर, नागपूर.